तर बेटा आपण या ठिकाणी या 10 प्रश्नांचं उत्तर आपण आता बघणार आहोत। प्रश्न पहिला आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला किती व्यास असतील? तुम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे। व्यास, व्यास कशाला म्हणतात बेटा? आता हे वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला म्हणतात जीवा आणि वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला म्हणतात व्यास। मग वर्तुळाचा केंद्र समजा या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र आहे, आपण समजतोय वर्तुळाला एक वर्तुळ समजलं या ठिकाणी, आणि हा बिंदू जो आहे बिंदू ओ आहे समजा, आणि हा ओ बिंदू काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। मग या ओ बिंदूतून जाणारी जी जीवा असते त्या जीवेला म्हणतात व्यास। मग अशा प्रकारे या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या अनंत जीवा, अनेक जीवा आपल्याला काढता येतात। एक जीवा काढता येते, 2 काढता येतात, 3 काढता येतात, 4 काढता येतात, 5 काढता येतात, म्हणजे 1 पासून ते अनेक पर्यंत जीवा काढता येतात। विशिष्ट अशा ठराविक जीवा आपल्याला काढता येत नाहीत, तर अनंत जीवा काढता येतात, म्हणजेच अनंत व्यास काढता येतात। वर्तुळ केंद्रातून, एखाद्या वर्तुळ केंद्रातून अनंत जीवा, अनेक जीवा काढता येत असतात। तर याचं उत्तर अनेक हे आहे। शेजारील आकृतीत बिंदू एस व बिंदू टी हे डॅश डॅश आहेत। आता बिंदू एस हे बघा इथं आहे आणि बिंदू टी इथं आहे, म्हणजे हा कोटा आहे वर्तुळाच्या अंतर्भागात। हे वर्तुळाचं भाग आहे, या वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे आतला भाग तुम्हाला शिकवलेलाच आहे, आणि वर्तुळाचा बाह्य भाग म्हणजे बाहेरचा भाग। बिंदू आर हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे, आणि बिंदू पी आणि बिंदू एम हा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये आहे, आणि बिंदू एस आणि बिंदू टी हे वर्तुळावर आहेत। वर्तुळाच्या व्यासावर, म्हणजे वर्तुळाचा व्यास या ठिकाणी काढलेला आहे का? नाही, पण वर्तुळाच्या व्यासावर म्हणता येणार नाही, तर वर्तुळावर बिंदू एस व बिंदू टी आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। तिसरा प्रश्न आहे, वर्तुळ काढण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? अचूक पर्याय निवडा। पट्टी, कोनमापक, कंपास, गुन्ह्या। तर वर्तुळ काढण्यासाठी गुन्ह्या नावाचं एक साधन असते, हे अशा प्रकारचा कंपास नावाचं साधन असते। कंपास, गुन्ह्यानं वर्तुळ काढता येत नाही तर कंपासने काढता येतो। बोलण्याच्या ओघामध्ये गुन्हा निघून गेलं, परंतु कंपास वर्तुळ काढण्यासाठी ह्या कंपासचा वापर करतात। हे जे आपण पूर्ण साहित्य ठेवण्यासाठी वापरत असतो त्याला आपण सहज बोलताना कंपास म्हणतो, परंतु त्याचं अचूक शब्द आहे कंपास पेटी। ते काय आहे? कंपास पेटी। ही अशा प्रकारची असते, आपल्या सर्वांना माहिती आहेच। ही अशी जी असते याला म्हणतात कंपास पेटी। मग याच्यामध्ये कंपास ठेवला जातो। मग तुमच्याकडे ही कंपास असेल, हे अशा प्रकारचं जे साहित्य असतं बेटा याला म्हणतात कंपास। तुम्ही जे वापरता हे अशा प्रकारचा कंपास तुम्ही वापरता, याला म्हणतात कंपास। याच्यामध्ये पेन्सिल टाकायची असते आणि हे याचं टोक आपल्या वहीवर ठेवायचं आणि गोल फिरवले की आपल्याला वर्तुळ काढता येत असते। हे बघा, हे असं याच्यामध्ये पेन्सिल टाकायची, आणि हे कंपासचं एक टोक असं वहीवर ठेवायचं आणि दुसरं टोक या दुसऱ्या टोकानं असं गोल फिरवलं की आपल्याला वर्तुळ निघत असते, तर याला म्हणतात कंपास। कंपासचं हे टोक एकाच ठिकाणावर असते आणि दुसरं टोक पेन्सिलचं टोक गोलाकार फिरते आणि एक पूर्ण फेरा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी वर्तुळ तयार होत असते। तर अशा प्रकारच्या साहित्याला म्हणायचं कंपास, म्हणजेच कंपासच्या सहाय्यानं वर्तुळ काढता येतं। कोन मापकाच्या सहाय्यानं कोन मोजता येतो। पट्टीच्या सहाय्यानं विशिष्ट मापाची रेषा काढता येते। गुन्ह्याच्या मदतीने आपण काटकोन काढू शकतो। मग कंपासच्या सहाय्यानं आपल्याला वर्तुळ काढता येते, हे लक्षामध्ये ठेवा। एकच केंद्र घेऊन किती वर्तुळे काढता येतात? आता एकच केंद्र घेतलं समजा, या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलं या ठिकाणी ओ केंद्र आहे, मग या ओ केंद्रापासून गुन्ह्यामध्ये आपल्या कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन आपण या ठिकाणी वर्तुळ काढलं। मग ह्याच केंद्रापासून विशिष्ट अंतर घेऊन हे वर्तुळ काढलेलं आहे असं। मग हेच केंद्र ठेवून अंतर वाढवून आपण दुसरं वर्तुळ काढू शकतो, अजून अंतर वाढवून तिसरं वर्तुळ काढू शकतो, अजून अंतर वाढवून चौथं वर्तुळ काढू शकतो, अंतर कमी करून सुद्धा एखादं वर्तुळ या ठिकाणी आपण काढू शकतो। म्हणजे केंद्र तोच आहे, परंतु आपण किती वर्तुळ काढू शकतो? तर कितीही वर्तुळ काढू शकतो। जितका आपला मोठा गुन्हा होईल, मोठा कंपास होईल, तितके आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी वर्तुळ काढता येतात। म्हणजे किती वर्तुळ काढता येतात तर याची काही आपल्याला मोजमाप करता येणार नाही। अनेक वर्तुळ आपल्याला काढता येतील। छोट्यातला छोटा या ठिकाणी कंपास ठेवून आपल्याला या ठिकाणी छोटं वर्तुळ काढलं, याच्यावर थोडं मोठं काढलं, याच्यावर थोडं मोठं काढलं, थोडं मोठं काढलं, थोडं मोठं काढलं, अशा प्रकारे आपल्याला
अनंत या ठिकाणी वर्तुळ काढता येतील एकाच ठिकाणी केंद्रबिंदू घेऊन. आपल्या बघा हे या ठिकाणी तुमचा कंपास असा आहे, एवढं अंतर घेऊन एक वर्तुळ काढलं, याच्यापेक्षा थोडं अंतर वाढवलं, अजून वर्तुळ काढलं, अजून वर्तुळ काढलं, अजून काढलं, अजून काढलं, अजून काढलं, अजून काढलं, म्हणजे असंख्य आपल्याला वर्तुळ काढता येतात. किती वर्तुळ काढता येतात हे सांगता येणार नाही, म्हणजे एक आणि एकच हा पर्याय चूक आहे. तर अनेक आपल्याला वर्तुळ एकाच वर्तुळ केंद्रामधून काढता येतात. एकच वर्तुळ केंद्र घेऊन आपल्याला एकच केंद्र घेऊन अनेक वर्तुळ या ठिकाणी काढता येतात. एकाच वर्तुळामध्ये किती जीवा काढता येतात? आता हे वर्तुळ आहे बेटा, मग या वर्तुळामध्ये किती जीवा काढता येतात? जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात, रेषाखंडाला जीवा म्हणतात. आता ही एस बिंदू आहे, टी बिंदू आहे, यांना जोडणारी रेषा काढली समजा अशी, तर ही झाली जीवा. नंतर इकडून अशी काढता येते, अशी काढता येते, अशी काढता येते, अशी 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 काढता येते, अशी, म्हणजे अनंत जीवा, अनेक जीवा आपण या ठिकाणी एका वर्तुळामध्ये काढू शकतो. हे सुद्धा किती आहेत? एकाच वर्तुळामध्ये किती जीवा काढता येतील? तर अनेक जीवा काढता येतात. ही बाब सुद्धा तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेले आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्या सर्वांना समजलं असेल. आपण मग का हे अनेक राईट केलं हे सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवावं. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळ काढण्यासाठी कंपासमध्ये घेतलेले अंतर म्हणजेच. आता वर्तुळ काढण्यासाठी कंपासमध्ये अंतर घेतलं. आता हे कंपास आहे, कंपासमध्ये अंतर घेतलं. ही अंतर म्हणजे काय असते बेटा? हे इथून ते इथपर्यंत ह्या वर्तुळाची जे रेषा आहे, वर्तुळाची आपण ही कडा काढलेली आहे, वर्तुळाच्या कडेपर्यंत अंतर म्हणजे काय असते? हे त्रिज्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्रिज्या. तुम्हाला शिकवलेलं आहे. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतच्या अंतराला काय म्हणायचं? त्रिज्या म्हणतात. मग वर्तुळ काढण्यासाठी कंपासमध्ये घेतलेले अंतर म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या होय. ही काय झाली? वर्तुळाची त्रिज्या झाली. मग ही या त्रिज्याचं हे वर्तुळ झालं. समजा 4 सेंटीमीटर आहे, हे 4 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ आहे. दुसरं वर्तुळ 5 सेंटीमीटर त्रिज्येत सुद्धा आपल्याला जास्त अंतर घेऊन पुढे काढता येते. 6 सेंटीमीटर घेऊन पुढे काढता येते, 7 घेऊन पुढे काढता येते, 3 घेऊन खाली छोटा काढता येते, 4 घेऊन काढता येते. अशा प्रकारे या केंद्रातून जेवढं या त्रिज्येचं अंतर राहील, त्या त्रिज्येच्या अंतराच्या मापाने, त्या त्रिज्येचं अंतर जेवढं आहे त्या तुलनेनं आपलं वर्तुळ जे आहे ते लहान मोठं हे ठरत असते. जितकी आपण त्रिज्या जास्त घेऊ तितकं वर्तुळ कसं होईल बेटा? मोठं मोठं होत जाईल. म्हणजे या ठिकाणी इथं वर्तुळ जर 5 सेंटीमीटर त्रिज्येचं असेल तर 6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ कसं होईल? यापेक्षा मोठं होईल. 7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ याच्यापेक्षा अजून मोठं होईल. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून कंपासमध्ये जे आपण वर्तुळावर केंद्र ठेवलं कंपासचं, मग हे जे अंतर असते ते काय असते? वर्तुळाची त्रिज्या असते. त्याला वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे आपण 6 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढील 4 प्रश्न आपण लगेच सोडूयात. तर बेटा 7वा प्रश्न आहे, वर्तुळाचा व्यास 12.4 सेमी असेल. इथं दशांश चिन्ह आहे. 12.4 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? तर व्यास, आता हे व्यास झाला. या ठिकाणी हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा एलएम हा काय आहे? व्यास आहे. म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात बेटा. वर्तुळाच्या केंद्र आहे या ठिकाणी ओ, वर्तुळाच्या केंद्रातून गेलेला आहे हा व्यास एलएम, किंवा हा पीक्यू सुद्धा काय आहे? व्यास आहे. मग याच्यामध्ये व्यास सांगितला 12.4 सेंटीमीटर, तर त्रिज्या, मग ही त्रिज्या ही एलओ ही काय आहे? त्रिज्या आहे. मग त्रिज्या ही व्यासाच्या किती असते बेटा? निमपट, म्हणजेच अर्धी असते, अर्ध्या भागामध्ये असते. म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते किंवा अर्धी असते, हे असं समजून घ्या. मग 12.4 सेमी वर्तुळाचा व्यास असेल तर त्रिज्या किती असेल? 12.4 भागिले 2. निमपट म्हणजे याला 2 न भागायचं. 2 न भागल्याने किती येते बघा बरं याला? 2 पंचे 10, 12.4 भागिले 2. बरोबर. 2 1 2, 2 पंचे 10, 2 सख 12. 6चा भाग गेला आहे दशांश चिन्ह द्यायचं जशाला तसं. मग 2 1 2, 2 दोन्ही 4, म्हणजे 6.2 सेमी याचं उत्तर येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे.
म्हणजेच व्यास दिला असेल तर त्रिज्या कशी काढायची, 2 न भागायचं, आणि त्रिज्या दिली असेल तर व्यास काढायचा असेल तर काय करायचं, 2 न गुणायचं असते. म्हणजेच त्रिज्या गुणिले 2 म्हणजे व्यास असते, आणि व्यास भागिले 2 म्हणजेच त्रिज्या असते. हे समजून घ्या बेटा. पुढचा प्रश्न आहे वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा डॅश डॅश होय. आता वर्तुळाची परिमिती, आपण चौरसाची परिमिती, आयताची परिमिती, त्रिकोणाची परिमिती हे सुद्धा ऐकलेत. पण परिमिती म्हणजे काय, तर त्या आकृतीचे जो भाग असतो, बाहेरचा भाग असतो, त्या भागाने व्यापलेली त्या भागाची एकूण लांबी म्हणजे त्याची परिमिती. आता हे जे वर्तुळ आहे, वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाचा जो हे आपली कडा आहे, वर्तुळाच्या कडेची एकूण लांबी म्हणजे काय झाली, वर्तुळाची परिमिती. त्या परिमितीला शब्द काय आहे, परिघ हा शब्द आहे. परिमिती हा शब्द आपण त्रिकोण, चौरस, आयत अशा प्रकारच्या आकृतीसाठी वापरतो. पण वर्तुळाची परिमिती म्हणत नाही, तर वर्तुळाचा काय म्हणतात, परिघ म्हणतात. म्हणजे वर्तुळाची जी कडा आहे, वर्तुळाची जी कडा आहे त्या कडेने वापरले कडेची एकूण लांबी म्हणजे काय असते, वर्तुळाचा परिघ असतो. मग वर्तुळाच्या परिमितीलाच वर्तुळाचा परिघ असे म्हणतात बेटा, लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे शेजारी दिलेल्या वर्तुळातील व्यासांची संख्या किती आहे. मग व्यास, या वर्तुळामध्ये व्यास किती दाखवलेले आहेत म्हणते. मग इथं LM एक व्यास दाखवला आहे आणि PQ एक व्यास दाखवलेला आहे, परंतु हा S आणि R हा व्यास नाही बेटा, लक्षात घ्या. व्यास कसा असतो, एक सरळ रेषा असते. ही रेषा कशी झाली, O पर्यंत सरळ आहे म्हणजे ही त्रिज्या झाली, आणि इकडं वेगळी त्रिज्या आहे, थोडी वाकडी त्रिज्या आहे, इथून वेगळी. ही एका रेषेमध्ये S पासून निघून R पर्यंत एका रेषेमध्ये ती रेषा आहे का, नाही. एक सरळ रेषा आहे का, तर नाही आहे. सरळ रेषा काढली तर अशी सरळ रेषा गेली असती, इथं आली असती, पण ती सरळ रेषा नाही, आपली थोडीशी तिरकस आहे ती रेषा. म्हणजे या आकृतीमध्ये व्यासांची संख्या किती आहे, किती व्यास दाखवले आहेत, तर 2 व्यास आहेत, 3 व्यास नाहीत. लक्षामध्ये घ्या, LM एक व्यास आहे आणि PQ एक व्यास आहे, परंतु SR हा व्यास नाही आहे. तर चौथा प्रश्न आहे, शेवटचा 10वा प्रश्न आहे. शेजारील वर्तुळात परिघावरील पूजा, नेहा, सुवर्णा या मैत्रिणी उभ्या आहेत. त्या एकमेकींना एकदाच हस्तांदोलन किती वेळा करू शकतील. आता वर्तुळात परिघावर या 3 मैत्रिणी आहेत, पूजा आहे, नेहा आहे आणि सुवर्णा आहे. मग या 3 मैत्रिणी एकदाच हस्तांदोलन म्हणजे त्या तिघींचा एकाच्या हातामध्ये हात, असं तिघींचा किती वेळा राहील, तर सुवर्णाचा नेहाच्या हातामध्ये आणि सुवर्णाचा पूजाच्या हातामध्ये म्हणजे 2 वेळा झाला, आणि पूजाचा नेहाच्या हातामध्ये 1 वेळा, म्हणजे एकूण किती वेळा झाला, 3 वेळा हस्तांदोलन करू शकतील. एकदाच किती वेळा करू शकतील, 3 वेळा. म्हणजे सुवर्णाचा इकडे दोघीच्या हातामध्ये हात आणि पूजाचा नेहाच्या हातामध्ये, किंवा नेहाचा या दोघीच्या हातामध्ये हात, कसंही गृहीत धरा, आणि पूजाचा आणि सुवर्णाचा कसंही जरी गृहीत धरलं तरी तिघींचा एकमेकाच्या हातामध्ये किती वेळा हस्तांदोलन होईल, एकदाच एकाच वेळी सांगितलं किती वेळा होईल, तर 3 वेळा होईल. अशा प्रकारे हे आपण 4 प्रश्न व पूर्वीचे 6 प्रश्न असे एकूण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, समजून घ्यावं व हा भाग पूर्ण चांगल्या प्रकारे असा आपण सराव करावा. आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करावा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांनो. धन्यवाद.